दारिद्र्य कशामुळे येते हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे मुद्द्यानुसार विश्लेषण करत आहोत. याची प्रस्तावना आपण अगोदरच पाहिली. आता आपण एका एका मुद्द्याद्वारे याचं विश्लेषण करूया. तर पुढील मुद्दा आहे व्यसन. दारिद्र्य येण्याचं मुख्य कारण म्हणजे व्यसन होय. या व्यसनामुळे फार मोठ्या प्रमाणात दारिद्र्य येऊ शकतं, कंगालपण येऊ शकतं, नरकमय जीवन होतं. म्हणून व्यसन हे काही कामाचं नाही. व्यसन हे बरं नाही. कोणत्याच प्रकारचं व्यसन हे चांगलं नाही, बरं नाही. आपल्या जीवनासाठी चांगलं नाही, आपल्या आरोग्यासाठी चांगलं नाही. कारण या व्यसनामुळे आपलं आरोग्य बिघडतं. आपल्या ज्ञानबुद्धीवर, आपल्या मेंदूवर विपरीत परिणाम होतो, आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो, आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि आपल्या जीवनावरसुद्धा विपरीत परिणाम होतो. म्हणून या व्यसनाचा नाद धरू नका, व्यसन करू नका आणि आपलं जीवन कंगाल करू नका. अनेक प्रकारची व्यसनं आहेत. दारू पिणे, मटका खेळणे, मटेरियल खाणे, या अनेक प्रकारचे व्यसनं आहेत. या व्यसनामुळेच कंगालपण येते. श्रीमंत माणूस या व्यसनामुळे भिकारी बनू शकतो. चांगला माणूससुद्धा या व्यसनामुळे वाईट होतो. म्हणून हे व्यसन बरं नाही. हे व्यसन जीवन बिघडवणारं आहे. हे व्यसन जीवन बेचिरा करणारं आहे. या व्यसनामुळे संसार उद्ध्वस्त होतो. या व्यसनामुळे लेकराबाळांचा वनवास होतो. या व्यसनामुळे आपलं जीवन कंगाल बनतं. आपलं सुखी जीवन, आपलं आनंदी जीवन, आपलं रंगमय जीवन, आपलं भव्यदिव्य जीवन, आपलं छान छान जीवन हे उद्ध्वस्त होतं, नरकमय बनतं, कंगालमय बनतं. म्हणून दारू हे व्यसन बरं नाही. या कोणत्याच प्रकारचं व्यसन बरं नाही. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. निर्व्यसनी राहा. तुम्हाला म्हणजे तुमच्या शरीराला जे योग्य आहे, जे लायक आहे, जे चांगलं आहे, जे व्यवस्थित आहे, जे पद्धतशीर आहे, तुमचं जीवन ज्याच्यामुळे चांगलं होतं, तुमचं आरोग्य ज्याच्यामुळे चांगलं राहतं, ज्यामुळे तुमचं आरोग्य टिकून राहतं, सुंदर राहतं, छान छान राहतं, मस्त राहतं, मजेदार राहतं, आनंदी राहतं आणि तुमचं जीवन सुंदर होतं, तुमचं मन प्रसन्न राहतं. अशा गोष्टीचा वापर करा. अशा गोष्टी तुम्ही खा पिया. परंतु कोणत्याच प्रकारचं व्यसन तुम्ही करू नका. दारूमुळे तुमच्या आरोग्यावर, तुमच्या शरीरावर विपरीत परिणाम होतो. दारूमुळे संसार उद्ध्वस्त होतो. दारूमुळे लेकराबाळांचा वनवास होतो आणि दारूमुळे घटस्फोटाची वेळ येते आणि त्यामुळे एकटं राहण्याची वेळ येते. समजा एखादा चांगला चाललेला संसार आहे, चांगला चाललेला संसार आहे, सुखाचा संसार आहे, मजेदार संसार आहे, परंतु त्यातल्या एखाद्या माणसाला, त्या संसारातील प्रमुखाला, म्हणजे ज्या मेन माणसाला दारूची जर सवय लागली, व्यसनाची जर सवय लागली, तर तो सुखाने चाललेला संसार, आनंदाने चाललेला संसार बिघडून जातो आणि भांडणं होतात, करकर होते, किरकिर होते आणि दारू बरी नाही. कारण दारू नशा चढते आणि त्यामुळे त्याच्या दिमागावर वेगळा परिणाम होतो. त्याचं डोकं ठिकाणावर राहत नाही आणि तो घरी जाऊन भांडणं करतो आणि यामुळे भांडणं होतात, वाद होतो, वादाचं रूपांतर घटस्फोटात होते आणि यामुळे संसाराचा नाश होतो आणि लेकराबाळावर विपरीत परिणाम होतो. आणि म्हणून या माणसाला एकटं राहावं लागतं आणि एकटं जीवन जगणं खूप कठीण आहे. एकटं जीवन जगणं म्हणजे खूपच अति कठीण आहे. एकटं जीवन जगणं म्हणजे दगडासारखे राहणे होय. कारण एकट्याला जीवन कटणे कठीण आहे. बोलायला कोणी नाही, संवाद करायला कोणी नाही, प्रेम करायला कोणी नाही, आपल्या अडचणी, आपले सुखदुःख, आपले मनातले विचार सांगायला कोणी नाही, आपलं मन हलकं करायला कोणी नाही. यामुळे हे सर्व कशामुळे घडतं? व्यसनामुळे. एकटं राहण्याची पाळी कशामुळे ती? व्यसनामुळे. कंगालमय जीवन कशामुळे येते? व्यसनामुळे. नरकमय जीवन कशामुळे येते? व्यसनामुळे. म्हणून हे व्यसन बरं नाही. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका आणि आपलं जीवन बेचिरा करू नका, दारिद्र्यमय करू नका. कारण या व्यसनामुळेच दारिद्र्य येते.
या व्यसनामुळेच एकदम भयानक बिकट परिस्थिती येते. म्हणून हे व्यसन बरं नाही. कारण एखादा श्रीमंत माणूस जरी असला, त्याच्याकडे खूप संपत्ती आहे, प्रॉपर्टी आहे, जमीन आहे, त्याच्याकडे पैसा राखून आहे, सर्व काही आहे, त्याच्यात खूप श्रीमंत माणूस आहे, परंतु जर त्याला व्यसनाची सवय लागली, दारूची सवय लागली, तर त्याच्याजवळ जेवढी संपत्ती आहे ती सर्व नष्ट होते. कारण दारू अशी एक चीज आहे की दारूमुळे सर्व काही वाया जाते. त्या दारूपायी तो शेत विकतो, सर्व काही विकतो, त्याच्यावर एकही रुपया शिल्लक राहत नाही. कारण त्याला दारूची आदत खूप भयानक लागलेली असते. दारू, मटका असो, मटेरियल असो, याची सवय त्याला बेकार लागलेली असते. आणि या व्यसनापायी, या व्यसनाच्या आहारी जाऊन तो सर्व काही विकून टाकतो. त्याच्यावर काही शिल्लक राहत नाही, राहायला घरसुद्धा राहत नाही, कंगाल बनतो, नरकमय जीवन जगतो. आणि या गोष्टीमुळे त्याला दारिद्र्य येते. गरिबीच्या खालची परिस्थिती म्हणजे त्याला दारिद्र्य येते आणि त्याचं जीवन एकदम बेचिराख होतं. त्याचं चांगलं जीवन धुळीस मिळतं आणि त्याला अनेक त्रास होतात. आणि एकदा चांगलं जीवन जगलेला माणूस, एकदा सुंदर जीवन जगलेला माणूस, चांगलं चुंगलं खाल्लेला माणूस असं दारिद्र्यमय जीवन जगू शकेल का? नाही, कदापि जगू शकणार नाही. आणि मग तो स्वतःलाही संपून टाकण्यास कमी करत नाही. म्हणून हे व्यसन बरं नाही, हे व्यसन चांगलं नाही. हे व्यसन आपलं जीवन बेचिराख करणारं आहे, आपलं आरोग्य बिघडवणारं आहे, आपला सत्यानाश करणारं आहे, आपला संसार उद्ध्वस्त करणारं आहे. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. निर्व्यसनी राहा, चांगलं राहा, चांगलं बोला, चांगलं वागा, कष्ट करा, मेहनत करा, काम करा आणि तुम्ही सुखी राहा, आपला परिवारही सुखी ठेवा, आपल्या लेकरा बाळांचंही चांगलं करा. जर तुम्ही चांगलं राहसाल, संसार चांगला सुखानं करसाल, आनंदानं संसार करसाल, घरात प्रेम ठेवसाल, नवरा बायको एकमेकावर विश्वास ठेवसाल, प्रेमानं राहसाल, आपले सुख दुःख समजून घेसाल, ॲडजस्टमेंट करसाल, सुंदरता ठेवसाल, मन सुंदरता ठेवसाल, विचार सुंदरता ठेवसाल, चांगलं बोलसाल, चांगलं वागसाल, चांगलं राहसाल, चांगलं वर्तन करसाल, चांगला व्यवहार करसाल, घरात शांतता ठेवसाल, तर तुमचा संसार सुखाचा होतो. आणि लेकरा बाळावर सुद्धा विपरीत परिणाम होत नाही. लेकरा बाळावर सुद्धा चांगला परिणाम होतो. लेकरांनासुद्धा तुमचा अभिमान वाटतो आणि लेकरांचं चांगलं शिक्षण होतं आणि त्यांचं जीवन सुंदर होतं, चांगलं होतं. परंतु जर तुम्हाला व्यसनाचा खूप नाद लागला, या व्यसनामुळे तुमच्या घरात रोज भांडणं होतील, वाद होईल, करकर होईल, किरकिर होईल, भांडण होईल आणि याचा परिणाम लेकरावर होईल, लेकराच्या शिक्षणावर होईल, लेकरांच्या जीवनावर होईल. आणि हे वाद वाढत जातो आणि वाद वाढल्यामुळे घटस्फोटाची पाळी येते आणि घटस्फोटाची पाळी आल्यामुळे संसार उद्ध्वस्त होतो आणि लेकराबाळाचा नाश होतो, लेकराबाळाच्या शिक्षणाचा नाश होतो, जीवनाचा नाश होतो आणि तुम्हाला एकटं राहण्याची पाळी येते आणि तुमचं जीवनसुद्धा बेचिराख होतं, कंगाल बनतं, नरकमय बनतं. म्हणून हे व्यसन बरं आहे का? नाही. म्हणून व्यसन बरं नाही. या व्यसनामुळेच तुमचं जीवन बेचिराख होते, तुम्हाला दारिद्र्य येते. म्हणून व्यसन करू नका आणि दारिद्र्यमय जीवन जगू नका. व्यसनामुळेच दारिद्र्य येते. कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका आणि आपलं जीवन कंगाल करू नका आणि दारिद्र्यमय जीवन जगू नका. म्हणून कोणत्याच प्रकारचं व्यसन करू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.